कोणत्याही अनुचित घटनेशिवाय अतिसंवेदनशील प्रभागातील मतदान पार पडावं हे आव्हान आता निवडणूक आयोगासमोर आहे, मुंबई पोलिसांसमोर असणार आहे। मुंबईतल्या काळबादेवी, डोंगरी यासारख्या संवेदनशील वॉर्डातील निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनश्री पाठकने। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतदान पूर्व तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। राज्य निवडणूक आयोग, मुंबई महापालिका प्रशासन यांनी 17 अतिसंवेदनशील मतदान केंद्र जाहीर केलेली आहेत। त्याच्यापैकी एक मतदान केंद्र म्हणजे 224 क्रमांकाच्या वॉर्डमधलं डोंगरी परिसरातलं मेमनवाडा हे मतदान केंद्र आहे। त्या मतदान केंद्राबाहेर सध्या आपण उभे आहोत। बाहेर मतदारांच्या सोयीसाठी सगळ्या सूचना लावण्यात आलेल्या आहेत। वयोवृद्ध व्यक्ती असतील, अंध, अपंग, त्यासोबतच तान्ह्या बाळासोबत असणाऱ्या महिला यांच्यासाठी प्राधान्यक्रमाने मतदानाची सोय इथे उपलब्ध करून देण्यात आली आहे। आता आपण बघितलं तर पालिका कर्मचारी असतील किंवा राज्य निवडणूक आयोगाचे कर्मचारी असतील यांची सगळी सज्जता आता सुरू झालेली आहे। मतदारांना वाटायच्या स्लिपची सज्जता सध्या सुरू आहे। सध्या आपण इथे बघतोय की वोटिंग मशीनची सुद्धा सज्जता झालेली आहे। या ठिकाणी आपल्याला 4 उमेदवार उभे असलेले दिसतात। त्याशिवाय नोटा वरीलपैकी एकही नाही हा देखील पर्याय मतदारांसाठी खुला ठेवण्यात आलेला आहे। अतिसंवेदनशील त्याशिवाय 688 संवेदनशील ठिकाणी अशा प्रकारे सुरक्षेचे सगळे उपाय योजून मतदान केंद्राची ही सज्जता करण्यात आली आहे। कॅमेरामन अनिल सह मनश्री पाठक, एबीपी माझा, मुंबई।